ब्लॉग मदतीचा हात, जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. मदतीचा हात हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर अनेक चेहरे उभे राहतात. संकटात धावून आलेली माणसं, आधार देणारे मित्र, मार्गदर्शन करणारे गुरु आणि गरजेच्या वेळी सोबत उभे राहणारे आप्तस्वकीय. पण शांतपणे विचार केला तर जाणवतं की आयुष्याचा प्रवास हा केवळ आपल्या प्रयत्नांचाच नसतो. आपली स्वप्न, इच्छा, ध्येय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि संघर्ष हे नक्कीच महत्त्वाचे असतात. पण त्या प्रवासात योग्य वेळी भेटणारे अनेक मदतीचे हातही तितकेच मोलाचे असतात. कधी एखाद्या सल्ल्यामुळे दिशा मिळते, कधी एखाद्याच्या विश्वासामुळे आत्मविश्वास वाढतो, कधी एखाद्याच्या आधारामुळे कठीण काळ पार करता येतो, तर कधी एखाद्याच्या छोट्याशा मदतीमुळे मोठ्या स्वप्नांकडे जाणारा मार्ग खुला होतो. म्हणूनच आपल्या यशामागे फक्त आपले प्रयत्न नसतात, त्या प्रवासात सोबत चालणारे, पडल्यावर सावरणारे, मार्ग दाखवणारे आणि वेळोवेळी हात देणारे अनेक चेहरे असतात. आणि मग जाणवतं की आपल्या आयुष्याची सुरुवातच एका मदतीच्या हाताने होते. जन्मल्या क्षणी आईच्या कुशीत घेतलेला तो पहिला हात, बोट धरून पहिले पाऊल टाकायला शिकवणारा बाबांचा हात, पडल्यावर उचलून घेणारा हात, चुकल्यावर सावरणारा हात आणि यश मिळाल्यावर पाठीवर कौतुकाची थाप देणारा हात. लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपण कित्येक मदतीच्या हातांमुळे घडत असतो. शिक्षकांच्या रूपाने ज्ञानाचा हात मिळतो, मित्रांच्या रूपाने साथ मिळते, गुरूंच्या रूपाने दिशा मिळते आणि अनेक अनोळखी व्यक्तीही आपल्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनून जातात. पण अनेकदा आपण मदत म्हणजे एखादी मोठी कृती किंवा आर्थिक सहाय्य समजतो. खरं पाहिलं तर मदतीचा हात कधीच छोटा किंवा मोठा नसतो. एखाद्याला केलेला 1 मिनिटाचा फोन, दिलेला थोडासा वेळ, मारलेली प्रेमाची हाक, सांगितलेला योग्य रस्ता, दिलेला नोकरीचा रेफरन्स किंवा चेहऱ्यावरचं एक साधंसं हास्य, या सगळ्यांमध्ये ही मदतीची विलक्षण ताकद दडलेली असते. इतकंच काय, एखाद्या लहान निरागस बाळाचं निष्पाप हास्यसुद्धा कोलमडलेल्या मनस्थितीत असलेल्या व्यक्तीसाठी आधाराचा हात ठरू शकतं. कारण मदतीची किंमत तिच्या आकारात नसते, ती समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आशा, धीर आणि उभारीत असते. कधी एखाद्याचे शांतपणे ऐकून घेणं, कधी धीर देणं, कधी प्रेमाची घट्ट मिठी देणं किंवा फक्त एवढं म्हणणं, मी तुझ्यासोबत आहे बरं का, हे सुद्धा मदतीचा हात असतो. जीवनाचा प्रवास सुरू होतो तो आईबाबांच्या हाताने आणि शेवटच्या प्रवासात 4 खांद्याच्या रूपाने पुन्हा मदतीचे हात आपल्याला निरोप देतात. म्हणजेच जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत माणूस हा मदतीच्या हाताने वेढलेला असतो. आज या क्षणी थांबून मागे वळून पाहिलं तर जाणवतं, मी आज जो आहे, जिथे आहे, ते फक्त माझ्या प्रयत्नांमुळे नाही, माझ्या आयुष्यात योग्य वेळी पुढे आलेल्या असंख्य मदतीच्या हातांमुळे आहे. आणि म्हणूनच मदतीचे हात मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मदतीची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि मनोमन ऋणी असणं. आपल्या संस्कृतीत एक सुंदर उक्ती आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. या ओळी केवळ मदत घेण्याबद्दल नाहीत, तर त्या माणुसकीचा वारसा पुढे नेण्याबद्दल आहेत. कारण मदत देण्यातही एक वेगळाच आनंद, समाधान आणि समृद्धी असते. एखाद्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य, त्याच्या मनावरील ओझं हलकं झाल्याची जाणीव किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा दिसलेली आशा, हेच मदत करणाऱ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस असतं. जसं आयुष्यभर आपल्याला अनेक मदतीचे हात मिळत राहतात, तसंच कधीतरी कोणासाठी तरी मदतीचा हात होणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण आपण दिलेल्या मदतीचा हात किती मोठा यापेक्षा तो योग्य वेळी दिला गेला आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी छोटी वाटणारी कृती ही दुसऱ्या व्यक्तीसाठी अंधारातला आशेचा किरण ठरू शकते, दुःखावर फुंकर घालू शकते, जखमेवर मलम बनू शकते. म्हणूनच मदतीचा हात फक्त घेण्यात नाही, तर तो पुढे देण्यात जीवनाचं खरं सौंदर्य दडलं आहे. मदतीचा हात होण्यात, मदतीचा हात देण्यात खरी गंमत आहे, खरं समाधान आहे आणि आयुष्याची खरी सार्थकता आहे. आज मनापासून त्या प्रत्येक हाताप्रती कृतज्ञता. त्या हातांनी मला चालायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं, पडल्यावर पुन्हा उठायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
दुसऱ्यांसाठी मदतीचा हात व्हायला शिकवलं. मदतीचा हा हात फक्त हात नसतो, तो आशा असतो, आधार असतो, प्रेम असतं, विश्वास असतो, करुणा असते आणि माणुसकीचा जिवंत स्पर्श असतो. जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत माणूस मदतीच्या हातांनीच घडत असतो आणि आयुष्याचं खरं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा आपणही कोणाच्या आयुष्यात मदतीचा हात बनतो. थँक्यू. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक्स, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया पुढचा ब्लॉग लिहिण्यास प्रेरणा देत असते. धन्यवाद.